पहिलं पाऊल उचलणारी माणसंच ध्येयापर्यंत पोहोचतात. जी पाऊलच उचलत नाही ती पोचतील कशी? साधा विषय. महाराजांकडे काय आहे? काही नाही, काही नाही, काही नाही. पण 1645 साली महाराजांनी राजगड जिंकला. बेवसाव होता. म्हणजे राजगड जिंकला तर तो बांधून काढायला हवा, पण बांधायचे तर पैसे हवेत, संपत्ती हवी. महाराजांकडे होती नाही. मग महाराज असे म्हटले का? नाही नाही, जरा फंड्स वगैरे आल्यावर मग बघूया घ्यायचं. नाही, हा विचारच नाही केला. पुढचा बघू. 1645 ला त्यांनी पहिला राजगड घेतला. 1646 ला तोरणा जिंकला. आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगतायत तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. सुरुवात करा. 1670 ला मोगल आणि मराठा संघर्ष प्रचंड वाढला. अफाट. मोगलांचं सैन्य 5 लाख आणि महाराजांचं 20,000. मग महाराज असं म्हटले का? त्यांचे 5 लाख आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा? नको लढाई. काय काय म्हटले महाराज? त्यांचे 5 लाख आपले 20,000 असू दे, पुढं बघू. सामर्थ्य नाही, संपत्ती नाही, पण थांबायचं नाही, कारण नाही. महाराजांनी संघर्ष सुरू केला. त्याच 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक एका बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना सांगत राहिले, हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे. आहे, खना खना. माणसं खणायला सुरुवात झाली. 5-6 फूट खाली गेले. दगडी भिंत लागली. आहे आहे आहे, काहीतरी आहे. उकरा उकरा. उकरलं. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि त्याच्या बळावर मोगलांच्या विरोधातली लढाई यशस्वीतेकडे वळाली. महाराज सांगतायत सुरुवात करा. सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी सहकार्य घेऊन उभा असते. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात आमच्या पोरांना सुरुवात करायला शिकवा. सुरुवात. काही लोक सुरुवात करतात खरं, पण त्यांना असं वाटतं की सगळे रस्ते अगदी गुळगुळीत असायला हवेत, म्हणजे आपण विना सायास ध्येयापर्यंत पोहोचू. पण एक गोष्ट कायम लक्षात असू द्या, यशाला शॉर्टकट नसतो. मेहनतीला पर्याय नाही, हे पहिलं लक्षात असू द्या. कुणी या जगातला घ्या, कुठलाही आदर्श घ्या, कुठलंही उदाहरण घ्या, ज्याला काहीच कष्ट पडले नाहीत आणि तो बलाढ्य झालाय दिसणारच नाही. कष्ट करावेच लागतील, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची. कष्टाला पर्याय नाही. आमच्या यशाच्या वृक्षाची उंची किती वाढावी हे वृक्षावर नव्हे तर त्याच्या मुळाशी तुम्ही किती घाम गाळताय यावर अवलंबून असतं. यशाचा वृक्ष उंचदार करायचा असेल तर तुम्हाला घाम गाळावाच लागेल. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची. तुम्हाला माहिती आहे 35 वर्षाचं महाराजांचं राजकीय आयुष्य, 50 वर्षाचं आयुष्य. 10 वर्ष बालपणात गेली, 10 वर्ष घोड्यावर बसून रणांगणावरनं युद्ध खेळण्यात गेली, उरली 30 वर्ष. या 30 वर्षात महाराजांनी 750 वर्षाचं पारतंत्र्य हटवलं आणि रायगडावर 32 मणी सुवर्ण सिंहासन निर्माण करून लोककल्याणकारी राज्य उभा केलं. जगाच्या पाठीवर सगळ्यात अल्प काळात घडलेली क्रांती आहे. सगळ्यात अल्प काळात. का? याचं कारण स्वराज्य हाच श्वास आणि स्वराज्य हाच ध्यास झाला होता महाराजांचा. विश्रांती, आराम माहितीच नाहीत गोष्टी, अजिबात नाहीत. पण आमची अडचण काय माहिती आहे? आम्ही आमच्या उद्याच्या पिढीला ना वेळेचं महत्व सांगितलं, ना वेळेचं मोल सांगितलं, ना त्याच्या स्वतःच्या आयुष्याचं महत्व त्याला जाणू दिलं. आमची सगळ्यात मोठी अडचण आहे ती इथं आहे. सगळ्यात मोठी. 5 वर्षाचं महत्व जर माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा 5 वर्ष किती महत्वाची.
एका वर्षाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा. तो सांगेल माझा महिन्याचा पगार, वर्षाचा हिशोब काढेल आणि सांगेल माझं एवढं नुकसान झालं. त्यावेळी कळेल आम्हाला एक वर्ष किती महत्त्वाचं. एका महिन्याचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा 9 महिन्यातला एक महिना सुद्धा किती महत्त्वाचा. एका आठवड्याचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एक आठवडा किती महत्त्वाचा. एका दिवसाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजूराला विचारा. पोटातली आग ज्यावेळी चुलीत पेटते आणि चुलीतली आग ज्यावेळी अंगात भरते त्यावेळी तो सांगेल तुम्हाला एका दिवसाचं महत्त्व. एका तासाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगजेत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यूशय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविलवाणी प्रार्थना करत होता, फक्त एक 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 तास मला जगवा. त्या जगजेत्या अलेक्झांडरला विचारा एक तास किती महत्त्वाचा. एका मिनिटाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा एक मिनिट किती महत्त्वाचा. आणि एका सेकंदाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये फक्त एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा एक सेकंद किती महत्त्वाचा. जर सेकंदा, मिनिटा, तासाचं मोल जर एवढं आहे तर तुमच्या आयुष्याचं मोल आणि महत्त्व किती आहे हे एकदा आमच्या मुलांना कळू द्या. स्वतःतल्या क्षमता, स्वतःतली कौशल्य, स्वतःतलं सामर्थ्य असूनही न वापरणारी ही पिढी आम्ही कुठे घेऊन चाललो आहोत याचा विचार आम्ही करायला हवा. काही लोकांना वेळ पुरत नाही, काही लोकांना वेळ सरत नाही, वेळ कुणाकडून उसना घेता येत नाही, वेळ कुणाला तासभर उधार देता येत नाही, वेळ एकदाच हाताशी येते. त्या वेळेची संधी करणं आणि संधीचं सोनं करणं ज्याला साधते त्याला यश मिळते. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आमच्या पोरांच्या उरात ही पहिली गोष्ट येऊ द्या. सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात दुसरा महत्त्वाचा विषय याच्यातला, जगाच्या पाठीवर अजून असं एकही यंत्र निघालं नाही ज्या यंत्रात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर येतं. असं अलौकिक शरीर नावाचं यंत्र त्या विधात्यानं आम्हाला दिलंय. पण या अलौकिक दिलेल्या शरीर नावाकडं आम्ही किती लक्ष देतो. आम्ही आमच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेत नाही. आम्ही स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतो तेवढी स्वतःच्या हृदयाची काळजी घेत नाही. आम्ही आमच्या शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे खराब झालेली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी चांगली रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो साधारण 3 लाख रुपये. आमच्या हृदयाजवळ अशा प्रमुख 3 रक्तवाहिन्या आहेत. एकूण हृदयाजवळ 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. एका खराब झालेल्या रक्तवाहिनीची किंमत जर 3 लाख तर 1 लाख रक्तवाहिन्यांची किंमत किती झाली. डोळा एखाद्याचा बाद होतो, आता नवा डोळा बसवता येतो, नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख, म्हणजे 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. माणसं नको ते अपेयपान करतात, किडन्या बाद होतात, डॉक्टर सांगतात डायलिसिस करावं लागेल जगायचं असेल तर. आता किडन्या बदलता येतात. एका नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख, 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख, म्हणजे आमची एक रक्तवाहिनी 3 लाखाची, आमचे डोळे 40 लाखाचे, आमच्या किडन्या 80 लाखाच्या. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना कोट्यावधी अब्जावधी रुपयांची शरीर नावाची इस्टेट देऊन तुम्हाला पाठवलं. कुठली इस्टेट कमावतो आम्ही. हात नसलेल्या कुणाला तरी जाऊन विचारा हात असल्याचं महत्व किती असतं. व्हीलचेअरवरनं फिरणाऱ्या एखाद्याला विचारा पाय किती महत्वाचे आहे. डोळे नसलेल्या एखाद्याला जाऊन कधीतरी विचारा डोळ्यांचं मोल काय आहे. पण विधात्यानं हे आम्हाला सगळं सहज आणि फुकट दिलंय. दुर्दैवानं आम्हाला त्याची किंमत नाही. वाईट त्याचं वाटतं. एखादा दमेकरी ज्यावेळी डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर त्या दमेकऱ्याला पहिला प्रश्न विचारतो, तुमच्या घरात आधी कोणाला होता का. म्हणजे तुम्हाला दमा व्हायला तुम्ही बिड्या ओढल्याच पाहिजेत असं नाही. तुमच्या आजोबाने ओढलेल्या असल्या तरी तुमचं रेडीमेड काम झालं.
काय करतो आपण हे फक्त आपल्या आयुष्यापुरतं नाही,